ज्येष्ठ गझलकार आप्पा ठाकूर यांच्या शुभ हस्ते कवी आशिष चौबळ यांच्या सावळघन काव्यसंग्रहाचे झाले प्रकाशन। प्रतिथयश कवी गीतकार आशिष चौबळ यांच्या सावळघन या काव्यसंग्रहाचे प्रकाशन रविवार दिनांक 9 जून रोजी ज्येष्ठ गझलकार आप्पा ठाकूर यांच्या शुभ हस्ते प्रकाशन झाले। यावेळी मंचावर ज्येष्ठ कवी अजित महाडकर, हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे, ज्येष्ठ कवयित्री अलका वढावकर, प्रकाशक वैभव धनावडे आदी मान्यवर अतिथी म्हणून उपस्थित होते। सरस्वती पूजनाने कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला। कवयित्री स्वाती दोंदे आणि सानिका पत्की यांनी सरस्वती वंदना सादर केली। मान्य आप्पा ठाकूर आणि इतर मान्यवर मंचावर विराजमान झाल्यानंतर अतिथींचे पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले। आशिष चौबळ यांनी आपले मनोगत व्यक्त केल्यावर सावळघन काव्यसंग्रहाचे प्रकाशन संपन्न झाले। कवी अजित महाडकर यांनी आशिष चौबळ यांच्या काव्यसंग्रहातील काही कवितांच्या नेमक्या ओळींचे वाचन करून कवीची प्रगल्भता श्रोत्यांच्या लक्षात आणून दिली। ज्येष्ठ कवयित्री अलका वढावकर यांनी कविवर्य आशिष चौबळ यांच्यातील मिश्किल तथा शृंगारिक कवी लोकांसमोर ठेवला। हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे यांच्या शब्दांनी उपस्थित रसिक प्रेक्षकांमध्ये काव्यसंग्रहाबाबत उत्कंठा वाढवली। आशिष चौबळ यांच्या संकल्पनेतून मूर्त स्वरूप धारण केलेल्या रसिकहो प्रस्तुती या संस्थेचे सदस्य आणि त्यांचे स्नेही योगेश राजे आणि पत्रकार मंदार दोंदे यांनी आपापल्या मनोगतातून संस्थेबाबत उपस्थितांना अवगत केले। तसेच आशिष चौबळ यांच्या काव्यशैलीचे आणि उमद्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू उलगडून दाखवले। आपल्या अध्यक्षीय भाषणातून ज्येष्ठ गझलकार आप्पा ठाकूर यांनी आशिष चौबळ यांच्या काव्यसंग्रहाला आणि त्यांच्या भविष्यातील साहित्यिक प्रवासाला मनपूर्वक शुभेच्छा दिल्या। यानंतर रसिक प्रेक्षकांच्या विनंतीला मान देत ज्येष्ठ गझलकार आप्पा ठाकूर यांनी त्यांच्या गझल सादर केल्या। कुमारी आशना चौबळ आणि कुमारी ईशा पत्की यांनी कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन केले। महामुंबईसह मिलिंद खारपाटील, पनवेल।